नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापौर महापौर कोण, नागपूरचा महापौर कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण महापौराची सोडत निघाली आहे आणि त्यामध्ये नागपूरचं महापौरपद हे महिलेला मिळालं आहे. कुणीतरी एक महिला नागपूरची महापौर होणार आहे, पहिली नागरिक होणार आहे. त्यामुळे नागपुरात सध्या उत्सुकता याची ताणली जात आहे की नागपूरचा महापौर कोण. भाजपची सत्ता आहे, भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे भाजपची नगरसेविका महापौर होणार. ती कोण असेल? सध्या 4 नावं जोरदार चर्चेत आहेत. त्या सर्वात वरचं नाव आहे शिवानी दाणी. शिवानी दाणी या मुख्यमंत्र्यांना जवळच्या आहेत. दुसरं नाव आहे विशाखा मोहोड. तिसरं नाव आहे दिव्या धुर्डे आणि चौथं नाव आहे नीता ठाकरे. या चौघीमध्ये शिवानी दाणे यांचं नाव वरती आहे, सर्वाधिक चर्चिलं जात आहे. त्याला कारणही तसं आहे. शिवानी दाणे या ज्या पद्धतीने सक्रिय आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध येत आले आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळातल्या त्या आहेत. म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचं काम त्या करतात, जनरल सेक्रेटरी आहेत आणि ॲक्टिव्ह आहेत, आक्रमक आहेत. त्यामुळे देवेंद्रशी त्यांची नाळ अशी जुळलेली आहे. परंतु त्यांचा ड्रॉबॅक एक असेल की त्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत, पहिली टर्ममध्ये. अर्थात मुख्यमंत्र्यांनी आपली फुटपट्टी लावली तर मग काही प्रॉब्लेम नसेल. दुसरं नाव आहे विशाखा मोहोड. विशाखा मोहोड यांच्या नावाची गेल्या वेळी चर्चा होती. 2017मध्ये विशाखा मोहोड यांचं नाव जोरदार चर्चेत होतं. भाजपच्या संसदीय समितीने त्यांचं नाव पुढे आणलं होतं. परंतु भाजपचं सवय म्हणजे आता सध्या मोदी आल्यापासून भाजपला धक्कातंत्राची सवय लागली आहे. की सामान्य माणूस जो विचार करतो, जे घडणार असते त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडते. ते धक्कातंत्र भाजप चालवत आलं आहे. गेल्या वेळी हे धक्कातंत्र चाललं. कुणाच्याही लक्षात नसलेल्या, चर्चेत नसलेल्या नंदा जिचकार यांच्या नावाची अचानक घोषणा करण्यात आली. आता नंदा जिचकार यांचं नाव कोणी पुढे आणलं, काय आणलं ते आता जुना विषय झाला. परंतु ते नाव मेरिटमध्ये पहिलं का आलं तोही आता बाहेरचा विषय झाला आहे. परंतु हे असा धक्कातंत्र भाजपमध्ये चालते. त्यामुळे लोक जो अंदाज बांधतात, लोकांना जे वाटतं की हे मनापासून झालं पाहिजे, हे नागपूरच्या भल्याचं आहे, ते तसंच होईल अशातला भाग नाही. पण तरी चर्चा तर झालीच पाहिजे आणि होते. विशाखा मोहोड यांच्या नावाची जोरदार चर्चा. विशाखा मोहोड या दुसऱ्यांदा निवडून आल्या. त्यामुळे त्यांचा एक प्रकारे तो हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क त्यांना मिळतो आहे. विशेष म्हणजे दोघी म्हणजे
शिवानी दाणी आणि विशाखा मोहोळ या दोघी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातल्या आहेत, दक्षिण पश्चिममधल्या आहेत. शिवानी दाणी प्रभाग 36 मधून निवडून आल्या आहेत आणि मोहोळ प्रभाग 35 मधून निवडून आलेला आहे. विशाखा मोहोळ यांचा परिचय म्हणजे विद्यार्थी परिषदेपासून त्यासोबत आहेत. विद्यार्थी परिषद पक्षासोबत आहेत आणि दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत, म्हणजे अनुभव आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी विशाखा मोहोळ जुळलेलं आहे. स्वयंसेविका म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जाते. मग आता त्यामुळे आता तुलना करायची झाली तर संघनिष्ठ वजनदार ठरतो की मुख्यमंत्री निष्ठ. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असं कामाला येते ही संघाशी प्रामाणिकता, संघाशी निष्ठा, संघाशी जवळीक उपयोगाला येते. हे पाहणं मोठं उत्सुकतेचं राहील. याशिवाय 2 नावं अशी आहेत की दिव्या धुर्डे या प्रतोद राहिलेल्या आहेत आणि नीता ठाकरे या महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत. तर हे महापौर निवडणं ठीक आहे, सत्ता आली आहे, लोकांनी सत्ता दिली भाजपला, पण भाजपला आता सत्ता स्वीकारताना, सत्तेचा महापौर देताना दमछाक होणार आहे. हे सोपं काम नाही. म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही अचानक नंदा जिचकर यांचं नाव चालवून दिलं, कोणी विचारलं सुद्धा नाही की साहेब हे काय, म्हणजे मेरिट काय. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघं बसलं, झालं. कुठून आलं, काय आणलं, काय कोण. पण हे याला राजकारण म्हणतात. याशिवाय इतर अनेक नावं चर्चेत आहेत. पण यावेळा दक्षिण पश्चिममध्येच महापौरपद राहते की दक्षिणमध्ये जाते तेही पाहावं लागेल. एकूणच आता येत्या 8 दिवसात महापौर कोण हे आपल्याला कळणार आहे. तसं 22 तारखेनंतर तर 26 जानेवारी झालं, मुख्यमंत्रीसुद्धा आले दावोसवरून. आता बैठकांना जोर येईल. 26 जानेवारीनंतर हालचाली वाढतील आणि 30 जानेवारीच्या आधी नागपूरला त्यांचा महापौर मिळालेला असेल, हक्काचा महापौर. कोण होगा वो महापौर, कमेंट करा. नमस्कार.